ही आहे ड्रायफ्रूट चिक्की। तर शुगर फ्री चिक्की आहे। याच्यासाठी साहित्य घेतलं आहे, ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेतलेत आणि सुक्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेत, थोडा तीळ घेतलेला आहे आणि थोड्या खरबुजाच्या बिया। हे थोडे आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूटसुद्धा गरम करून घ्यायचे आहेत, जळू द्यायचे नाही आहेत, फक्त जस्ट आपल्याला गरम करायचे आहेत। काजूचे काप केले, बदामाचे काप केले। 1 वाटी ड्रायफ्रूटसाठी 1 वाटी या ठिकाणी गूळ घेतला आहे। गूळ छान कुटून घेतला आहे, कारण आपण याच्यामध्ये पाणी टाकणार नाही आहोत, तसाच गूळ मेल्ट करायचा आहे। व्यवस्थित गूळ मेल्ट करायचा आहे। गुळाचा असा गोळा बांधला गेला पाहिजे पाकातला। तर ह्या पद्धतीने पाक आपला रेडी असला पाहिजे। तुम्ही बघा, गोळी केल्यानंतर ती अशी पाण्यामध्ये अशी व्यवस्थित झाली पाहिजे। तर अशा पद्धतीने आपला पाक रेडी आहे। आता याला 2 मिनटं थोडा अजून आपण होऊ देणार आहोत। गोळी पूर्ण होते का ते बघूया, कारण मगाशी तो तार तुटत होता। तर गोळी आपली पूर्ण बांधली जाते आणि कडक अशी गोळी होते ह्या पद्धतीने। हे बघा, गोळी झालेली आहे। तर अशी गोळी होऊ द्यायची आहे आणि मग आपल्याला पाकामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून अशा पद्धतीने पटकन ताटात टाकायचे। ताटाला आधी ग्रेसिंग करून घ्यायचे, तेलाचं नाही तर तुपाचं। आणि ह्या ठिकाणी ताटात वरून सुंठ वेलचीची पूड जी आहे ती टाकून घ्यायची आणि गार झाल्यावर मस्त चिक्कीचे हवे तसे तुकडे करून घ्या। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।